पाणबुरुज कधी नाही ऐकलेला या पाणबुरुजाचा आज इतिहास नक्की ऐका। हा कोणाकडे होता आणि कोणी बांधला होता, तो का बांधला होता, तर चला। जय शिवराय मित्रांनो, मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो। मागच्या ब्लॉगमध्ये आपण किल्ले हिम्मतगडाचा इतिहास पाहिला होता आणि किल्ले हिम्मतगडावरती आपण खूप म्हणजे असं पाहिलं होतं की भरपूर जणांनी किल्ले हिम्मतगडावरती राज्य केलं। पण आपण ज्यावेळेला म्हणतो की ज्यावेळेला सिद्धी जंजिरेकर सिद्धी हा जंजिरेकर सिद्धी जंजिरा किल्ल्यावरती होता, तर आपण संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत। आज आपण आलो आहोत म्हणजे एका ठिकाणी, त्याला म्हणतात आपण आता तरी त्याला पाणबुरुज म्हणतो, तो सध्या माझ्या समोर आहे। तर ह्या पाणबुरुजाचा इतिहास नक्की काय आहे तुम्हाला नक्की सांगणार आहे। आज आपण अशा ठिकाणी आलो आहोत ज्याचा इतिहास तुम्हाला सुद्धा माहिती नाही, मला सुद्धा माहिती नाही, पण मी तो जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आजपर्यंत अपरिचित असलेला आपल्याला या पाणबुरुजाचा इतिहास, की हा नक्की पाणबुरुज कोणी बांधला, का बांधला आणि कशासाठी बांधला, तर ह्या पाणबुरुजाचा इतिहास आज मी तुम्हाला नक्की सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा। चला जाऊया आपण सरळ पाणबुरुजाकडे आणि जाणून घेऊया या पाणबुरुजाचा इतिहास नक्की काय येतो। चला, सध्या आपण आहोत किनारपट्टीला, कोकण किनारपट्टी, बाणकोट, व्यास आणि पश्चिम किनारपट्टीला लाभलेल्या अरबी समुद्राच्या किनारपट्टीवर आहोत। हा माझ्या बाजूला समोर असलेला बघा असाल तुम्ही, हा ब्रिज आहे। या ब्रिजचं काम सध्या बंद झालेलं आहे। कारण काय ब्रिजचं काम बंद होण्यामागचं याचं तर मला माहिती नाही। जर मला समजतं त्याचा सुद्धा मी ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण तत्पूर्वी त्याच्या आधी आपण पाहणार आहोत पाणबुरुजाचा इतिहास नक्की काय आहे। हा असलेला माझ्यासमोर राईट साईडला पाणबुरुज बघा, हा आहे पाणबुरुज आणि इकडून तुम्ही पाणबुरुजाचा व्ह्यू बघा, हा आहे अरबी समुद्र। आता भरती येते पाण्याला, तर जाऊया आपण सरळ आपल्या थेट पाणबुरुजाकडे। तर पाणबुरुजाकडे जात असताना आपण बघतो या पाणबुरुजाचा नक्की इतिहास काय। तर ज्यावेळेला हिम्मतगड किल्ला बांधला होता, छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्यावरती आले होते। त्याच्यानंतर मराठ्यांनी त्या किल्ल्यावरती राज्य केलं, इंग्रजांनी राज्य केलं, पोर्तुगीजांनी राज्य केलं, असे खूप जणांनी राज्य केलं। आणि आपण म्हणतो जंजिरेकर सिद्धी हा जंजिरा किल्ल्यावरती होता। आता जंजिरा किल्ला पाहायला गेला तर इकडे 2-3 डोंगर पलीकडे जंजिरा किल्ला आहे, तर त्या पलीकडे जंजिरा किल्ला आहे। आणि हा बांधलेला बुरुज, आपण याला किल्ला म्हणू शकत नाही, हा बुरुज आहे, हा समुद्र किनाऱ्यावरती बांधलेला आहे। तर हा बुरुज बांधला होता तो म्हणजे सिद्धी जव्हरने, जो जंजिरा किल्ल्यावरती राज्य करत होता। जंजिरा किल्ल्यावरती राज्य करत असताना सिद्धी जव्हरला असं वाटलं की आपण सुद्धा या हिम्मतगड किल्ल्यावरती राज्य केलं पाहिजे। आणि हिम्मतगड किल्ल्यावरती राज्य करण्यासाठी, हिम्मतगड किल्ल्यावरती वर्चस्व ठेवण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी सिद्धी जव्हरने हा पाणबुरुज बांधला। तर आपण बघतोय आज पाणबुरुज हा आपल्याला पडक्या अवस्थेत पाहायला मिळतोय। तर चला, तर आपण आता बघायला गेलो तर हे बघा, आता सध्या तरी इथे या दगडांना कालवे लागलेत संपूर्ण, आणि या दगडांची झीज बघा कशी होत चालली। ज्या वेळेला समुद्राला भरती येते त्यावेळेला या दगडांवरती जोरात पाणी आदळून या दगडांची झीज होत चालली। बघा तुम्ही मागच्या बाजूने या बुरुजाची तटबंदी बघा, हाच तो बुरुज जो जंजिरेकर सिद्धीने हिम्मतगड किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता। कारण का सिद्धीला अभ्यास होता की समुद्र मार्गाने या किल्ल्यावरती खूप जण येऊ शकतात, त्याच्यामुळे त्याने इथे बांधला होता हा बुरुज बघा। आणि समोर दिसलेला आपला हरिहरेश्वर, सध्या तरी एक साईडचा बुरुज आपल्याला ढासळताना दिसतंय, कारण का समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे सुद्धा ते खूप काही होतंय त्याला, आणि सध्या तरी लक्ष नाही कोणाचं इथे बुरुजावरती बघा। आता बुरुजाच्या वरच्या भागाला आल्यानंतर आपण बघतोय आता संपूर्ण आपल्याला सपाट दिसतोय इथे, पण हा बुरुज एक टाईप मध्ये बुरुजच होता, त्याला दगडी सुद्धा होती उभी, पण ते आता आपल्याला पाहायला मिळत नाही। ते बुरुजाची दगडी ढासळलीत आणि बुरुज पडक्या अवस्थेत पाहायला मिळतोय।
जर तुम्हाला ह्या बुरुजावरती पाहायला यायचं असेल की म्हणजे हा बुरुज सिद्धीने बांधला होता. 1700 मध्ये सिद्धीचं राज्य होतं. त्यावेळेला 1700 मध्ये ज्यावेळेला सिद्धी किल्ल्यावरती आला होता त्यावेळेला सिद्धीने हा बुरुज किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी बांधला होता. पण ज्या वेळेला मराठ्यांनी सिद्धीने जिंकल्यानंतर हा हिम्मतगड किल्ला मराठ्यांनी जिंकला आणि मराठ्यांनी जिंकल्यानंतर सिद्धीला इथून जावं लागलं आणि जावं लागलं का त्याच्या कारणामुळे हा पुन्हा एकदा बुरुज मराठ्यांच्या ताब्यात आला आणि त्याच्यानंतर आपण बघतोय आज आपल्याला पूर्णपणे पडक्या अवस्थेत हा बुरुज पाहायला मिळतोय. जर तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही बाणकोटवरून आल्यानंतर जो किल्ले हिम्मतगडावरती रस्ता जातो तिथून खालती जो व्यास मार्गाकडे रस्ता जातो तिथून फक्त तुम्ही 5-10 मिनिटावरती आल्यानंतर तुम्हाला हा बुरुज पाहायला मिळतो आणि इथूनच आपण व्यासला जातो. हा बघा इथे रोड आहे. हा बघा सर इकडे व्यास साईडला रोड जातो. इकडे व्यास साईडला रोड जातो आणि इकडून येतो तो रोड म्हणजे बाणकोटवरून रोड येतो. जर पाहायला गेलो तर या बुरुजाची उंची समुद्र सपाटीपासून 10-20 फूट एवढी असू शकते माझ्या अंदाजांतरी. तर आपण इथे आल्यानंतर मागे तर पाहिलं आपण पानबुरुज. हा बघा इथे पानबुरुज आहे. इथे पानबुरुज पाहिल्यानंतर पानबुरुजाचा थोडा इथे आपण हा रस्ता आहे आणि या रस्ता पाहिल्यानंतर हा बघा इथे बघा ते आपलं वाढचं झाड पाहिलं मी इथे आता आणि इथे छोटीशी विहीर आहे बघा. इथे छोटीशी विहीर आहे ही सुद्धा त्या काळातलीच आहे बघा. ही विहीर आपल्याला इथे छोटीशी विहीर पाहायला मिळते. तर ही विहीर पाहिल्यानंतर आपण एक अंदाज लावू शकतो की आपला जो हिम्मतगड किल्ला आहे त्या हिम्मतगड किल्ल्याचा परिसर केवढा असू शकतो. इथून जवळजवळ पाहायला गेलं तर 1.5-2 किलोमीटरवर हिम्मतगड किल्ला आहे. तर चला जाऊया आपण पुढे. तर मित्रांनो आपण या पानबुरुजाचा इतिहास तर पाहिला जो सिद्धीने बांधला होता या हिम्मतगड किल्ल्यावरती लक्ष ठेवण्यासाठी. तर या पानबुरुजाचा इतिहास तर आपण पाहिला होता. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलाय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया त्या पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये. चला आता बाय बाय. जय भवानी, जय शिवराय.